सुंदर ते ध्यान उभे वेट सुंदर ते ध्यान उभे वेट सुंदर ते ध्यान उभे
तुका म्हणे माझे हे सर्व
माझे ते सर्व तुका पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुझहार गळा काढे तुझहार गळा काढे तुका म्हणे माझे हे सर्व तुका म्हणे माझे हे सर्व तुका म्हणे माझे ते सर्व तुका तुका म्हणे माझे ते सर्व तुका पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुझहार गळा काढे तुझहार गळा काढे आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे तुझा आवडे निरंतर हे तुझा तुझहार गळा काढे तुझहार गळा काढे
या महाराज हो महाराज हरी हरी रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल
चला वळगाई बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये चला वळगाई बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये चला वळगाई बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये चला वळगाई बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये बैसो जेवो एके ठाये बहु केली वणवण पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना बहु केली वणवण पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख केले वणवण पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना पाय पिठी झाला शिना पाय पिठे झाला पाय पिठी झाला पाय पिठे झाला म्हणे धावे मग अवघे बरवे मग अवघे बरवे मग अवघे बरवे सामने धावे अवघे बरवे अवघे बरवे अवघे बरवे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे मग अवघे बरवे मग अवघे बरवे सामने धावे अवघे बरवे अवघे बरवे अवघे बरवे केले वणवण पाय पिटे झाला शिना पाय पिटी झाला शिना पाय पिटी झाला शिना बहु वण पाय पिठे झाला शिना पाय पिठे झाला पाय पिठे झाला गोपाळ
श्री हरिभक्त पारायण शिवाजी महाराज काकडे त्यांना साथ करतील श्री हरिभक्त पारायण बळीराम दादा बोडके. सलावळू गाई सलावळू गाई सलावळू गाई गाई सलावळू गाई सलावळू गाई बैसू जेवो एके ठाई बैसू जेवो बैसू जेवो एके ठाई बैसू जेवो बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू एके आई बैसू जेवू बैसू जेवू बैसू जेवू एके ठाई बहू केली वनवना बहू केली वनवना बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू बैसू जेवू वन वन बहु के
पिटी झाला शिन पाय 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 पिटी पाय पिटी झाला शिन पाय पिटी पाय पिटी झाला शिन शिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन पाय पिटी झाला शिन शिन बहु केली वनवन बहु केली वनवन पाय पिटे झाला शिन झाला शिन पाय पिटे झाला शिन झाला शिन पाय पिटे झाला शिन झाला शिन झाला शिन पाय पिटे झाला शिन झाला झाला पाय पिटे आ
चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वणवण पाय पिटे झाला शेण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वणवण पाय पिटे झाला शेण तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वणवण पाय पिटे झाला शिणा विठ्ठल चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केली वणवण पाय पिटे झाला शेणा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी गोपाळाचा आपसात झालेला संवाद त्याचं चिंतन मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. काल्याचा प्रसंग म्हणला की देव आणि गोपाळ या दोघांचा संबंध आहे. भगवंताला सोडून आणि गोपाळाला सोडून दुसरं कोणीही काल्याच्या प्रसंगात नाही. भागवतात आलेल्या किंवा गर्गसंहितेसारख्या ग्रंथातून आलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचा विचार जर केला तर देवाची लीला सगळ्यांना आनंद देण्याकरता असते. पुरुषाला स्त्रियांना सर्वान रीतीने आनंद देणारी देवाची लीला असते. हे जरी असलं तरी रासलीला केवळ स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता आणि काल्याची लीला केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता घडलेली आहे. प्रसंग जर आपण पाहिला तर कोणत्याही पुरुष भक्ताचा संबंध रासलीलेमध्ये नाही. सगळ्याच्या सगळ्या स्त्री गोपिका त्यांच्याशी देवाचा संबंध आणि नृत्य गायन वगैरे वगैरे हल्लीसक नावाचं नृत्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे 16,000 राग गाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपिकांना आनंदित केल्याचं वर्णन आपल्याला रासक्रीडेच्या संबंधात पाहायला सापडतं बरं का. ते रासक्रीडा करण्याकरता तरी स्त्री भक्ताच्याशिवाय दुसऱ्या कोणाला सहभाग जरी नसला तरी रासक्रीडा पाहण्याची भगवान शंकराला इच्छा झाली तेव्हा त्यांना सुद्धा गोपीश्वराच्या रूपानं गोपी रूपाला प्राप्त होऊन ते सगळी रासक्रीडा पाहावी लागली. म्हणजे शंकराला सुद्धा पुरुष रूपात रासामध्ये जर प्रवेश नसेल तर अन्य कोणाला पुरुषाला त्या रसाच्या लीलेमध्ये संबंध असेल प्रवेश असेल असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे रासलीला केवळ स्त्री भक्तांना आनंद देण्याकरता आणि काल्याची लीला केवळ पुरुष भक्तांना आनंद देण्याकरता पुरुष भक्तांना म्हणण्यापेक्षा सुद्धा बालगोपालांना आनंद देण्याकरता आहे. विठ्ठल परमात्म्याचे सखी असलेले हे सगळेच्या सगळे गोपाळ बरं का. गोपाळांच्या बद्दल विचार करत असताना गोपाळ देवाचे मित्र आहेत, सखी आहेत, सुहृद आहेत बरं का. एका मित्राचे वाचक असे संस्कृतामध्ये हे 3 शब्द पाहायला सापडतात. त्यालाच मित्र म्हणतात, त्याला सुहृद म्हणतात आणि त्याला सखा म्हणतात बरं का. पण मित्राच्या पुढच्या कक्षेतला सुहृद येतो, सुहृदाच्या पुढच्या कक्षेतला सखा येतो बरं का. कारण काय शब्द जरी एका अर्थाचे असले तरी भाषाशास्त्राच्या दृष्टीनं प्रत्येक शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त वेगळं वेगळं असतं. हा शब्द काहीतरी एक वेगळी अर्थछटा व्यक्त करण्याकरता प्रवृत्त झाला असं जर आपल्याला बघायचं झालं तर मित्र कोणाला म्हणतात, सुहृद कोणाला म्हणतात आणि सखा कोणाला म्हणतात याच्याबद्दल कोशामध्ये केलेलं चिंतन अशा पद्धतीचे बघा. तुल्यक्रियम भवेन मित्रम, ज्या दोघांची परस्पराच्या बद्दलची क्रिया समान आहे त्यांना म्हणतात परस्पराचे मित्र. शुभेच्छुस्तु सुरुन्मतः,
दोघांची क्रिया कदाचित समान नसेल, पण दोघांची क्रिया समान नसताना सुद्धा समोरच्या माणसाने आपल्याकरता जी क्रिया केली तशा पद्धतीची क्रिया आपण प्रतिक्रिया त्याच्याबद्दल करू शकत जरी नसलो तरी समोरच्या माणसाच्या हिताचं चिंतन करणारा जो असतो ना त्याला म्हणतात सुहृद. आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर समप्राण सखा प्रोक्त दोघांचा जीवभाव ज्यावेळेला एक व्हावा तेव्हा त्यांना परस्पराचे सखे म्हणतात. विठ्ठल भक्ती ही सुद्धा एक भक्ती आहे. अशा पद्धतीचा विचार आपल्याला नवविधा भक्तीत पाहायला सापडतं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. त्याच्या पुढे सांगितलं सख्यम. आत्मनिवेदनाच्या अलीकडची असलेली सख्य नावाची भक्ती आपल्याला पाहायला सापडते बरं का. या सख्य भक्तीचा विचार करत असताना परमात्मा माझा सखा आहे अशा पद्धतीची भावना धारण करून देवाची सेवा करणारे जे भक्त आहेत ना त्याच्यात काही देवाचे मित्र आहेत, काही देवाचे सुहृद आहेत आणि काही देवाचे सखे आहेत. भक्ताची ज्यावेळेला क्रिया परस्पराच्या बद्दल समान व्हायला लागते तेव्हा ते परस्पराचे मित्र असतात बरं का. तुल्य क्रियम भवेन मित्रम. भक्ताने काही करावं, देवाने भक्ताच्या करता काहीतरी करावं बरं का. याने घ्यावे नाम तिसी अवधे करणे काम, तिसी अवधे करणे काम, तिसी अवधे करणे काम. देवाचं नाम यावं ही भक्ताकडून घडणारी क्रिया. आणि तिसी अवघे करणे काम किंवा तिसी त्याचे करणे काम दोन्ही पाठ आहेत बरं का. भक्ताचं सगळं काम देवाला करावं लागतं. देवाचं नाम घेणं भक्ताच्याकडून होत राहतं आणि भक्ताचं सगळं काम करणं देवाच्याकडून होत राहतं. अशी परस्पराच्या बद्दल परस्पराची समान क्रिया जर चालत राहिली तर त्यांना परस्पराचे मित्र म्हणायचं. अशा अवस्थेतला जो भक्त असतो, आपण नामस्मरण केल्याच्या नंतर देवाने आपलं सगळं काम करावं असं ज्याला वाटत असतं तो भक्त देवाचा मित्र आहे. विठ्ठल त्याच्या पुढचा जो भक्ताचा प्रकार मित्राचा प्रकार पाहायला सापडतो त्याला सुहृद म्हणतात. सुहृद कोणाला म्हणतात? शुभेच्छुस्तु सुहृन्मतः. समान क्रिया करता येत नाही, देवाच्या सारखी क्रिया आपण करू शकत नाही, पण देवाच्या बद्दल आपण हितचिंतन करू शकतो. समोरच्या माणसाच्या हितचिंतनाचा विचार आपल्या अंतःकरणात बाळगू शकतो बरं का. बघा, एखाद्या मित्राने आपल्या संकटाच्या वेळेला आपली परिस्थिती नसताना 10 लाख रुपयाची मदत केली, ते 10 लाख रुपये आपल्याला परत करणं शक्य नाही. अशा अवस्थेमध्ये 10 लाख रुपये देणाऱ्या मित्राचं सदा सर्व काळ जन्मभर हितचिंतन करणं असं जर आपण करत असू तर त्याला सुहृद म्हणतात. विठ्ठल भगवंताच्या बद्दल हितचिंतन करणं भक्ताचं अनेक वेळेला चालत राहतं बरं का. काही वेळेला भक्त महात्म्याची अशी अपेक्षा असते की देवाने माझं काम करावं, माझ्याकरता कष्ट सहन करावेत, माझं काम करावं, माझ्याकरता कष्ट सहन करावेत म्हणलं की मित्र झाला आणि माझ्या कामाकरता देवाला कष्ट पडू नयेत अशी भावना निर्माण झाली की तो सुहृद झाला बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या रामेश्वर भट्टांनी बुडवायला सांगितल्या. महाराजांनी बुडवल्या. 13 दिवसपर्यंत महाराजांनी निश्चक्र मांडलं, अन्न पाणी सोडलं. परमात्मा प्रसन्न झाले, भगवंतांनी इंद्रायणीतून त्या वह्या महाराजांना परत आणून दिल्या. पण त्यावेळेला 13 दिवसपर्यंत पाण्यामध्ये देवाला मी वह्या राखायला बसवलं. याचं तुकाराम महाराजांना जे शल्य झालं
याच्या पुढच्या काळामध्ये असा त्रास देवाला द्यायचा नाही. ही महाराजांची भाषा ऐका तुम्ही. कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान. सुखे पिलोत दुर्जन, सुखे पिलोत दुर्जन, सुखे पिलोत दुर्जन, सुखे पिलोत दुर्जन. तुझ होय क्षीण, तुझ होय क्षीण, तुझा होय वीण, तुझा होय वीण. ते मी न करी सर्वथा, ते मी न करी सर्वथा, ते मी न करी सर्वथा. चुकी झाली एक वेळा, चुकी झाली एक वेळा, तुला त्रास दिला तो दिला, याच्या पुढे असा त्रास तुला देणार नाही. कशाही प्रसंग माझ्यावर येवो तुला मी त्रास देणार नाही. कापो कोणी माझी मान, देवा माझी कोणी मान कापायला आला तरी चालेल. सुखे पीडोत दुर्जन, या दुर्जनाने मला पीडा अवश्य करावी, काही अडचण नाही. त्यांच्या मनाला येईल तेवढी पीडा या दुर्जनाने मला करावी. पण दुर्जन पीडा करायला लागले, कोणी मान कापायला आला म्हणून तुला त्रास द्यावा हा विचार आता याच्या पुढं माझ्या मनावर येणार नाही. तुझं होईल क्षीण, ते मी न करी सर्वथा. ज्या योगानं तुला क्षीण होईल अशी क्रिया देवा माझ्याकडून यापुढं होणारच नाही. चुकी झाली एक वेळा, मज पासोनी शांडाळा. माझ्यासारख्या चांडाळाकडून देवा एक वेळेला चुकी झाली, देवा तुला पाण्यामध्ये आणि माझ्याजवळ माझ्या रक्षणाकरता आणि वह्याच्या रक्षणाकरता 13 दिवस बसवलं. देवा या चुकीच्या करता मला क्षमा करा आणि याच्या पुढं माझं वर्तन असं होणार नाही. ही जी महाराजांची भावना आहे की नाही, ही सुहृद बुद्धी आहे. विठ्ठल शुभेच्छा आहे. देवाच्या बद्दल शुभेच्छा धारण करणारा जो भक्त असतो त्याला म्हणतात सुहृद. आणि शेवटचा कोण आहे? समप्राणः सखा प्रोक्तः. ज्या दोघांचे जीवभाव एक झालेले असतील त्यांना परस्पराचे सखे म्हणण्याची पद्धत आहे बरं का. जीवभाव एक झाला पाहिजे. रामायणातला प्रसंग सांगतात बघा. लक्ष्मणाला शक्तीचा बाण लागला. शक्तीचा बाण लागल्याच्या नंतर त्या मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणले. सुषेण वैद्य लंकेतून आला होता, त्यानं त्या वनस्पतीचा प्रयोग केला आणि लक्ष्मणाला बरं वाटलं. लक्ष्मण सावध झाले. सावध झाल्याबरोबर अंगद, सुग्रीव हे सगळेच्या सगळे वानर, विभीषण वगैरे सगळेच्या सगळे लक्ष्मणाच्या भोवताली जमा झाले. लक्ष्मणाला विचारायला लागले, लक्ष्मणा पीडा होते का हो? काही बाण जोरात लागला होता का हो? छातीत खोल रुतला का हो? अजून पीडा होते का हो? असं लक्ष्मणाला विचारणं चालू होतं. कुठं बाण लागला? पहिला प्रश्न होता. लक्ष्मणाने सांगितलं इथं लागलेला आहे. जिथं बाण लागला होता ती छातीची जागा दाखवली आणि इथे बाण लागला म्हणल्यावर त्याने पुढे विचारलं, अजून त्रास होतो का हो? काही तुम्हाला पीडा आहे का? लक्ष्मणाने त्याच्यावर दिलेलं उत्तर आहे का ते सख्य भावाचं उत्तर आहे बरं का. लक्ष्मणाने असं सांगितलं, तीर चोट जानी लक्ष्मण रघुवीर जानी पीर. या बाणाची झालेली जी चोट म्हणजे जखम आहे ती फक्त लक्ष्मणाला माहिती आहे, पण या जखमेनं होणारी पीडा राम प्रभूला माहिती आहे म्हणे. विठ्ठल बाण मला लागावा आणि रामाला पीडा व्हावी याचं उत्तर काय देता येत आपल्याला? दोघाचा जीवभाव एक झाल्याच्या शिवाय हे शक्य नाही. समप्राणः सखा प्रोक्तः. तसा देवाशी एका जीवाभावाला प्राप्त झालेला भक्त अद्वैत स्थितीला प्राप्त झालेल्या भक्ताला सखा म्हणता येतं बरं का. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद
तुझा माझा नाही भेद केलाच हात विनोद केलाच हात विनोद केलाच हात विनोद नाही भेद केला सहज विनोद. देवा तुझ्यात माझ्यात आता कोणत्याही प्रकारचा भेद राहिला नाही. तो आम्ही एकच झालेले आहोत. मी वासुदेव तत्वता हा माझा आता प्रत्यय झालेला आहे असं बोलणारा जो महात्मा असतो त्याचा आणि देवाचा जीवभाव एक झालेला असतो. म्हणून त्यांना सखा म्हणावं. ज्या दोघाची क्रिया तुल्य आहे त्यांना मित्र म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन ज्या दोघाचं क्रिया समान असणं शक्य नसल्यामुळं शुभेच्छा व्यक्त करणं, ह्या शुभेच्छा अंतःकरणामध्ये धारण करणं ज्या भक्ताच्या पाहायला सापडतं, हृदयात पाहायला सापडतं त्याला सुहृद म्हणावं. आणि ज्याचा आणि देवाचा जीवभाव एक झाला त्याला सखा म्हणावं. सगळे गोपाळ देवाचे सखे आहेत. विठ्ठल सख्यामध्ये भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं परत 4 प्रकार केलेले आपल्याला पाहायला सापडतात. एकाला नुसता सखा म्हणतात, एकाला प्रिय सखा म्हणतात, एकाला सुहृद सखा म्हणतात आणि एकाला प्रिय नर्म सखा म्हणतात. विठ्ठल सखा कोण असतो त्याचा विचार भक्तिशास्त्रानं असा सांगितला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर वृंदावनात गाई वासराला घेऊन जाणारे जे गोपाळ होते ना त्याच्यातले जे 4 प्रकार आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्याच्यात काही गोपाळ देवाच्या पेक्षा थोडे वयानं मोठे होते, काही गोपाळ देवाच्या पेक्षा थोडे वयानं लहान होते, काही गोपाळ समान वयाचे होते आणि काही गोपाळ अगदी समान वयाचे होते. या 4 प्रकाराचा विचार भक्तिशास्त्राने अशा पद्धतीने आपल्याला लावून दिलेला पाहायला सापडतो बरं का. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचा आपला जीवभाव एक आहे अशा पद्धतीची भावना त्यांना सखा म्हणायचे ना. नुसता सखा भक्त कोण त्याचा विचार करत असताना देवापेक्षा थोडासा कमी वयाचा आणि त्याच्यामुळं देवाने माझं रक्षण केलं पाहिजे अशी भावना धारण करणारा आणि देवाची सख्य भावानं सेवा करणारा त्याला म्हणायचं सखा. देवाच्यापेक्षा थोडा वयानं मोठा असणारा आणि देवाच्याबद्दल हितचिंतन करणारा, देवाच्या रक्षणाची जणू काही आपल्यावर जबाबदारी आहे अशी भावना बाळगणारा त्याला म्हणायचं आहे सुहृद सखा. देवाच्या बरोबरीच्या वयाचा आणि देवाच्या बरोबर क्रीडा करायला निघालेला, देवाशी अंगाला घासणारा, झुंबालंबी करू शकणारा असा जो भक्त आहे त्याला म्हणायचं प्रिय सुहृद सखा. सखा सुरा त्याच्यानंतर सुहृद सखा नाही विठ्ठल. पहिला सखा आहे, दुसरा सुहृद सखा आहे, तिसरा प्रिय सखा आहे. प्रिय सखा झोंबी लोंबी करू शकतो अशा पद्धतीच्या योग्यतेचा तो आपल्याला पाहायला सापडतो. आणि अत्यंत अंतरंग क्रीडेमध्ये देवाने ज्यांना सहभाग दिला, किंबहुना थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्यांच्या मुखातलं उष्ट काढून खायची देवाची तयारी आहे त्यांना म्हणतात प्रिय नर्म सखा. गोपाळ आहे बरं का. गोपाळ कशाला म्हणायचं याचा थोडा विचार रूपकाच्या दृष्टीनं मी करतो तो असा आहे बरं का. गोपाळ कोणाला म्हणायचं? गोपाळ म्हणजे गुराखी हो. गुराख्याला गोपाळ आपल्याकडे म्हणतात. तसं पाहायला गेलं तर साध्या आत्ता आपल्याला असलेल्या व्यावहारिक ज्या गायी आहेत या गायींची सेवा करणाऱ्या गोपाळालाही परमात्म्याच्या प्राप्तीकरता गायीची सेवा करणं, गायी राखणं, गायी वळणं याच्यापेक्षा मोठं साधन करायची गरज नाही असं तुकाराम महाराज बोलतात बरं का. वळीते जे गायी त्यासे फार लागे काही, त्यासे फार लागे काही, त्यासे फार लागे काही जे गाई वळणारे गोपाळ आहे त्यांना
त्यांना देवाच्या भेटीकरता फार काय करावं लागतं, काही करावं लागत नाही. गोसेवा हीच परमात्म्याच्या प्राप्तीचं महत्वाचं साधन आहे असं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. पण थोडासा रूपकात्मक पद्धतीनं विचार करा. साध्या गुराख्याला जर परमात्मा प्राप्ती होत असेल, रूपकात्मक पद्धतीनं ज्या गोपाळाचं आपण चिंतन करू शकतो त्याला तर परमात्मा प्राप्ती निश्चित ठेवलेली आहे बरं का. गोपाळ कोणाला म्हणतात? गुराख्याला. गुराखी कोण? चांगला गुराखी कोणाला म्हणायचं याचा जर विचार केला, त्याच्यात रूपक मी असं सांगतो की एक मालक असतो, त्या मालकाला दूध पाहिजे असतं. दुधासाठी मालक गायी सांभाळतो. सांभाळलेल्या गायी रानात नेऊन चारून आणणं मालकाला जमत नाही, म्हणून मालक एक गुराखी नेमतो. त्या गुराख्याच्या हातात गायी देतो. गुराख्यानं गायी घ्यायच्या, त्या रानात न्यायच्या. रानात नेल्यानंतर दुसऱ्याच्या रानात त्या गायीला जाऊ द्यायचं नाही, मालकाच्या रानात जाऊ द्यायचं. तिथं पोटभर चारायचं. संध्याकाळी मालकाच्या घरी परत आणायचं. मालकाच्या दावणीला बांधायचं. त्यांची धार काढायची आणि दुधानं भरलेली कासंडी मालकाला समर्पण करून रिकाम्या हातानं घरी परत जायचं. त्याचं नाव खरा गुराखी. आता या सगळ्या गुराख्याच्या रूपकाचा सगळा विचार आपल्याला परमार्थात लावून घ्यायचा आहे. एक मालक असतो, तो परमात्मा नावाचा मालक आहे. त्याला दूध पाहिजे असतं, ते सेवा नावाचं दूध त्या परमात्मा नावाच्या मालकाला पाहिजे होतं. म्हणून त्यानं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन अशा 11 गायी सांभाळायला सुरुवात केली बरं का. पण सांभाळलेल्या इंद्रिय रूपी गायी, कारण इंद्रियाला सुद्धा गो शब्द संस्कृतात आहे. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय असं असल्यामुळं गो शब्दावरून आपल्याला इंद्रियाकडे जाता येतं बरं का. इंद्रियांना गायी म्हणता येतं. म्हणजे परमात्मा नावाचा मालक, त्याला सेवा नावाचं दूध पाहिजे होतं. सेवा करून घेण्याकरता म्हणून 10 इंद्रिय लागतात, त्याच्यामुळे 11वं मन लागतं. त्याच्यामुळे परमात्म्यानं ही सगळी इंद्रिय आणि मन या गायी सांभाळल्या. पण सांभाळलेल्या गायी रानात येऊन चारून आणणं त्याला शक्य नव्हतं, म्हणून त्याने एक गुराखी नेमला. त्याचं नाव जीव. आणि त्या जीव नावाच्या गुराख्याच्या हातात परमात्म्याने ही सगळी इंद्रिय देऊन टाकली. दिली इंद्रिये हात पाय जोडसे नारायण सांभाळल्या होत्या खऱ्या, पण रानात नेऊन चारून आणायकरता जीव नावाचा गुराखी नेमून त्याच्या हातात दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख, सगळ्या प्रमुख इंद्रियाचा उल्लेख केला या ठिकाणी महाराजांनी बरं का. आणि डोळे मुख हे सगळं कशा करता? बोलाया वचन, ते वचन कसं बोलायचं? जेणे तू जोडसे नारायण, अजून कसं नासे जीवपण, अजून कसं भवरोग नासे. अशा पद्धतीचा जीव दशा नष्ट व्हावी, भवरोग नष्ट व्हावा, आपल्याला परमात्मा सुख प्राप्त व्हावं, देव भेटावा, असं बोलणं आणि असं काहीतरी करणं, याच्याकरता देवाने ही इंद्रिय जीवाच्या हातात दिलेली आहे. म्हणजे इंद्रियाच्या गायी सांभाळल्या देवानं, त्या दिल्या जीव नावाच्या गुराख्याच्या हातात. जीवाच्या हातात त्या प्राप्त झाल्याच्या नंतर जीवाला काय काम करायचं आहे? जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण, भवरोग, अशी सिद्धी त्या इंद्रियाच्याकडून जर करून घ्यायची असेल तर या इंद्रियाच्या गायी देवाच्या घरातून घेऊन निघालेल्या जीवानं रानात म्हणजे संसारात आल्याच्या नंतर संसाराच्या पसाऱ्यामध्ये विषयाच्या रानात या गायींना जाऊ द्यायचं नाही, परमात्म्याच्या रानात येऊन यांना चारायचं आहे. विषय
सेवन करणार पण त्याच्यानं नुकसान आहे. दुसऱ्याच्या रानात जर गायी गेल्या तर त्या गायीला मार पडणार आहे. हा विचार करून त्या गायीला त्या गोरख्यानं काय करावं लागतं, त्या रानातून दुसऱ्याच्या रानातून परावृत्त करायचं, मालकाच्या रानात न्यायचं. तसं इंद्रियांना विषयाच्या रानात जीवानं जाऊ द्यायचं नाही, परमात्म्याच्या रानात जाऊ द्यायचं. म्हणजे इंद्रिय काय करणार, विषयच भोगणार, पण संसारातला विषय भोगण्याच्या पेक्षा त्यांना देवाच्या संबंधातल्या विषय सेवनाची सवय लावली पाहिजे. हा भाग जीवाच्या हातात असतो बरं का. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाणी बोलणारच आहे, काहीतरी नामाचा उच्चार वाणीच्याकडून होणारच आहे, पण संसारातले नावं उच्चारल्यापेक्षा ते वाणी इकडे ये, देवाच्या नावाचा उच्चार करून तिथं तृप्त व्हायला शिक. तुला डोळ्या रूप पाहायचंच आहे, पण संसाराचं रूप पाहण्यामध्ये घात होणार आहे रे. माझ्या परमात्मा पंढरीनाथाच्या श्रीमुखाचं अवलोकन करायला शिक बाबा, असं सांगून विषयाच्या रानातून, सांसारिक विषयाच्या रानातून परावृत्त करून परमात्म्याच्या दिव्य विषयाच्या सेवनामध्ये इंद्रियांना प्रवृत्त करणं हे गुराख्याचं काम आहे. आणि मग परमात्म्याच्या रानामध्ये म्हणजे मालकाच्या रानामध्ये इंद्रिय चरून तृप्त झाली की संध्याकाळी काय करायचं, परत त्या इंद्रियाला देवाकडे आणायचं, मालकाकडे आणायचं, मालकाच्या घरात गोठ्यात बांधून ठेवायचं. म्हणजे मालकाच्याच कायम ताब्यामध्ये इंद्रियांना ठेवायचं, देवाच्याच ताब्यात कायम इंद्रियाला ठेवायचं. आणि त्या इंद्रियारूपी गायींच्या पासून प्राप्त होणारी सेवा नावाची धार परमात्म्याला समर्पण करायची. आणि ती समर्पण केल्याच्या नंतर कोणतीही कामना धारण न करता निष्कामपणे आपल्या घरी परत यायचं. त्याचं नाव खरा गोपाळ विठ्ठल. इंद्रिय परमात्म्याच्या सेवेमध्ये लावलेली असतील तर त्याला गोपाळ असं म्हणता येतं बरं का. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. इथं कसं चिंतन सांगितलंय बघा. बोलावा विठ्ठल, भक्ताची वृत्ती कशी असली पाहिजे, विठ्ठल बोलावा. बोलणं हे वाणीचं काम आहे. पहावा विठ्ठल, पाहणं हे डोळ्याचं काम